नवी मुंबईतील शिरवणे MIDCतील सुद्धा कंपनीला काल रात्री 11:30च्या सुमारास भीषण आग लागली। मात्र ही आग अजूनही तशीच आहे। ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचा प्रयत्न सुरू आहे, मात्र ही आग अद्यापही आटोक्यात येत नाही आहे। पाहायला गेलं तर काल रात्रीच्या सुमारास लागलेली ही आग भयंकर होती। त्यानंतर सर्वच नवी मुंबईतील अग्निशमन दलाच्या गाड्या असतील, अग्निशमन दलाचे जवान असतील, ते या ठिकाणी तात्काळ दाखल झाले आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेले होते। पाहायला गेलं तर ही जी सुभधा कंपनी आहे, यामध्ये जे इलेक्ट्रॉनिकचे पार्ट्स आहेत ते बनवण्यात येत होते। मात्र ही कंपनी सर्वात मोठी असल्यामुळे ही आग आटोक्यात येत नाही, ही आग पसरत चाललेली आहे। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आजूबाजूला जे इमारती आहेत त्यामुळे कुठेतरी ही आग दुसऱ्या इमारतीला लागू शकते किंवा मग पसरत जाऊ शकते, ही भीती सध्या व्यक्त केलेली आहे। पाहायला गेलं तर यामध्ये लाखोंचं नुकसान झालेलं आहे। मात्र नेमकी ही आग कशामुळे लागली किंवा या आगीचं कारण नेमकं काय आहे हे अद्याप समजलं नसलं तरी पाहायला गेलं तर सकाळी काही प्रमाणात ही आग विझल्या असल्याचं दृश्य समोर आलं होतं। मात्र पुन्हा एकदा आगीने भयंकर पेट घेतला आणि पुन्हा ही आग विझवण्याचं काम जे जवान आहेत त्यांच्याकडनं सुरू आहे। शुभदा पॉलिमर्स म्हणून शिरवणे MIDC नेरूळ तुर्भे MIDCच्या हद्दीमध्ये एक कंपनी आहे। रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान या ठिकाणी छोटी आग लागलेली होती, परंतु या कंपनीमध्ये पॉलिएस्टर रेजिन म्हणून केमिकल्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं। फायर ब्रिगेडच्या जवळपास 10 ते 11 गाड्याच्या मदतीने रात्रभर आगीवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला। आग आता पूर्णपणे कंट्रोल आलेली आहे, कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि सध्या आगीवरती कंट्रोल आहे। शुभदा पॉलिमर्स ही कंपनी इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये ही आग लागलेली आहे। जे इलेक्ट्रिक वायर आहेत त्या वायरचं या ठिकाणी कोटिंगसाठी जे वापरलं जातं त्याच्यासाठी पॉलिमर्स वापरले। ये आग लगी है, मुझे जहाँ तक पता चला 10:30 बजे के आसपास, और आग लगने की वजह अभी भी कुछ पता नहीं है, पर वो लोगों का कहना है कि इसके अंदर केमिकल्स वगैरह थे, इसकी वजह से आग ज्यादा लगी। लेकिन पहली बार है। क्या बनाती है कंपनी? इलेक्ट्रिक कुछ तो खंभों पे लगने वाला इलेक्ट्रिक गैजेट्स बनाती है। ओके, तो कितना कुछ पता है नुकसान होगा? नहीं, नुकसान की भरपाई तो यहाँ पे एरिया कौन सा है? घबराहट था? हाँ, घबराहट तो था। ये नेरूल MIDC एरिया है और अगल बगल ऐसी कुछ बड़ी और भी केमिकल कंपनियां नहीं थी, इसकी वजह से आग पे काबू पाना बहुत मतलब फैलने की आशंका कम थी। कितनी घंटे चली होगी? मुझे लग रहा है कुछ 6 घंटे के आसपास चली। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह, मी आकांक्षा देशमुख, नवराष्ट्र, नवी मुंबई।